परिसरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। ऐरोली मुलुंड जकात नाका येथे कबूतरखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या निर्णयाचा तीव्र विरोध करत शिवसेना ठाकरे गट पक्षाचे मुलुंड पूर्व विधानसभा संघटक ॲडव्होकेट सागर देवरे यांनी आंदोलन केले। मुलुंड हा आता सॉफ्ट टार्गेट झाला आहे का? आधी पीएपी प्रकल्प, मग धारावी प्रकरण आणि आता कबूतरखाना असा सरकारचा कारभार सुरू आहे। केवळ मतांच्या राजकारणासाठी व एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे व इतर गंभीर आजार पाहता उच्च न्यायालयाने यापूर्वीच कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत। तरीही महानगरपालिकेकडून असा निर्णय घेणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासारखेच असल्याचे देवरे यांनी सांगितले। लवकरच या निर्णयाविरोधात शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचेही ॲडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितले। मुळातच मुलुंड हे आता सॉफ्ट टार्गेट झालं आहे का असा आमचा प्रश्न आहे। आधी पीएपी प्रकल्प आणला, मग धारावी आणलं, आता कबूतरखाने आणि इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे केवळ आणि केवळ मतांच्या राजकारणासाठी, म्हणजे एका समाजाला खुश करण्यासाठी त्यांची जी मतं आहेत त्या मतांवरती डोळा ठेवून इतर जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम या कबूतरखान्याच्या माध्यमातून या सरकारने केलेलं आहे। याबाबत मी मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, त्यांना पक्षाच्या वतीने ऑलरेडी नोटीस दिलेली आहे आणि लवकरच म्हणजे उद्या किंवा परवामध्येच या संदर्भात आम्ही याचिका दाखल करणार आहोत। आजच माझी या संदर्भात माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या आदेशाने लवकरच आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहोत। यांना जर एवढंच कबुतरांचं प्रेम असेल तर इकडनं हाकेच्या अंतरावरती लोडांचा प्रोजेक्ट आहे, त्या लोडांच्या प्रोजेक्टवरती त्यांनी ते कबूतरखाने उघडावे। आम्हाला काहीच हरकत नाही, तुम्ही तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे काय करा ते करा, परंतु मनुष्याच्या आरोग्याशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या लोकांना खेळू देणार नाही। खरं बोलायला गेलं तर राज्य सरकार हे पूर्ण राजकारण करत आहे। येणारी महानगरपालिका निवडणूक आणि कुठेतरी मंगल प्रभात लोधा यांना खुश करण्यासाठी कुठेतरी हे राज्य सरकार काम करत आहे। ज्यावेळी दादरमध्ये कबूतरखाना होता त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका सुरू होती, त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी कोर्टाने सांगितलं होतं कबूतर हे शरीरासाठी, माणसाच्या शरीरासाठी हानिकारक आहे। त्यांची विष्ठा असू दे, त्यांचे पंख असू दे, कुठेतरी माणसांच्या शरीरामध्ये गेले तर विविध प्रकार आजार होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। त्यानंतर तिकडचे कबूतरखाने त्या ठिकाणी रद्द केले। नंतर कुठेतरी प्रत्येक विधानसभेमध्ये कुठे कबूतरखाना व्हावा असं मंगल प्रभात लोधा यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने त्यांना बोलतात ना तथास्तु बोलल्यासारखं तथास्तु केलं आणि सगळ्या विभागामध्ये या ठिकाणी एक एक कबूतरखाना या ठिकाणी त्यांना जागा उपलब्ध करून दिली। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पीएपीच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी लढाई दिली होती। पीएपीचं स्थलांतर या ठिकाणी मुलुंडमध्ये नको, तरी सुद्धा आधी या राज्य सरकारने सांगितलं आम्ही या ठिकाणी पीएपी रद्द करू, येऊ देणार नाही। त्यानंतर आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये पण हाच प्रचार केला की धारावीचं स्थलांतर आम्ही या ठिकाणी मुलुंडमध्ये करू देणार नाही। हे ज्यावेळी राज्य सरकार करू देणार नाही बोलतात त्यावेळी हे करणार हे ठामपणे त्या ठिकाणी सांगत असतात। पीएपीचा प्रकल्प म्हणा, आता कबूतरखानाचं म्हणा, प्रत्येक वेळी तुम्हाला मुलुंडच दिसतो का समोर तुम्हाला? इथे बाकी कुठल्या तुम्हाला जागा दिसत नाहीत का कुठे? दरवेळी बघितलं तर मुलुंडच तुम्ही धारावर धरता आणि काय होतं मेन म्हणजे मुलुंडकर तुमच्या पाठीशी उभे आहोत, आम्ही आहोत इथे शिवसैनिक, असं पण नाही आहे की आम्ही कोणी नाही आहेत म्हणून इथे, पण तुमच्या लोकांचं असं हे असतं ना की काय होतं माहितीये, दरवेळी बघावं तेव्हा ही लोक मुलुंडला धारावर धरतात आणि दरवेळी आपल्या 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 ह्याच्याप्रमाणे वागवतात। जोपर्यंत शिवसेना शांत तो शांत आहे, जेव्हा आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा आदेश मिळेल नाही ते की तुमचं हे होते सगळं ह्याचा त्याचा बंद पडायला पाहिजे ते, पण त्याच्या आम्ही कधी करू शकतो, कळलं की नाही? पण तुम्ही समजू नका की आम्ही शिवसेना शांत बसलेली आहे, जोपर्यंत शांत आहे।